ए दुर्गा, काय हो? अगं 4 वाजता भूक लागली ग, आणि 4 वाजता जेवण केलं ना तर संध्याकाळी जेवण जाईन. मग तुम्ही सांगा ना 4 वाजता काय करू खायला तर. शेव करून ठेव. बरं करते शेव. हो, शेव करण्यासाठी इथं 4 ग्लास बेसन पीठ घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या, जिरे, ओवा घालायचा आणि बिना पाण्याचे बारीक करून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक करून चाळणीने हे एकदा गाळून घ्यायचंय बघा. तर आपल्या इथं लसूण, ओवा आणि जिऱ्याचं पाणी तयार आहे. आता काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, थोडंसं हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि गरम तेलाचं मोहन टाकून चमच्याने एकदा चांगलं मिक्स करायचं. नंतर यामध्ये केलेलं जिरे, लसूण आणि ओव्याचं पाणी टाकू पीठ चुरून घ्यायचं बघा अशा प्रकारे. तर आपलं हे शेवचं पीठ तयार आहे बघा. असा हातात गोळा करून घ्यायचा. नंतर इथे शेवचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये गोळा टाकायचा आणि लगेच गरम गरम तेलात शेव सोडून द्यायची. गार तेलात शेव सोडायची नाही, नाहीतर भरपूर सारं शेव तेल पेते. शेव टाकून झालेली आहे बघा. आलटी पलटी करून चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आहे. तर तयार आहे मंडळी आपली खमंग खुसखुशीत अशी शेव. तुम्ही पण नक्की करून खा. खूप मस्त चवीला अप्रतिम लागते. एरवी पण उन्हाळ्यात जेवण करावं वाटत नाही, तर मस्त असा ऑप्शन आहे. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.